विषयाच्या निमित्तानं चर्चा करायची म्हटलं तर विषयाचं गांभीर्य येतं. मात्र चर्चा जर स्वयंस्फूर्त असेल, विषय निर्धारित नसेल, बोलण्यासाठी निवडलेला विषय हा अतिशय सहजतेनं सोडलेला असतो. अंतरंगातून येणाऱ्या अशा वास्तविक प्रवाहाला अभिव्यक्त करण्यासाठी आपण विषयरहित राहू शकलो पाहिजे. बोलण्यासाठी विषय आवश्यक आहे, मात्र विषयाच्या निमित्ताने बोलणं हा विषयाबद्दलचा अभ्यास, ज्ञान आणि त्याकरिता मानसिक बौद्धिक पातळीवरून अभिव्यक्ती करणं हे कर्म प्राप्त होतं. ज्या वास्तविक अस्तित्वाबद्दल आपण वारंवार बोलतो, त्याचे विषय विचार करतानाच आपल्या समोर सातत्यानं त्याच्या स्वरूपाविषयी, त्याच्या अस्तित्वाच्या विषयी इंद्रियाधिष्ठित म्हणजेच त्याचं आकारमान, त्याचं सौंदर्य, स्वरूप आणि बाकीच्याच गोष्टी महत्वपूर्ण ठरतात आणि तशा धारणेतूनच आपण पाहण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच जेव्हा कृष्णाची चर्चा चालते तेव्हा कुठेतरी आपल्या मनपटलावर कृष्णाच्या आपल्याला भावलेल्या विशिष्ट प्रतिमेचं दर्शन घडत असतं. आपल्या अंतरंगात, आपल्या चित्तामध्ये त्या स्वरूपाच्या चित्रफिती आपल्याला दिसत असतात. आणि यामुळे जो महत्वपूर्ण विषय आहे, जो मूलभूत आहे, जो मुळातला विषय आहे, त्याविषयी आपण नकळत आणि भेदनीय राहू लागतो. त्यामुळे मूळ विषय समजून घेण्यासाठी मुळात आपल्या असलेल्या धारणा, विचार, त्याविषयीचं ज्ञान हे सारं काही बाजूला सारणं आवश्यक असतं. त्याकरिता आपली उपलब्धी केवळ आहे या जाणीवेनं भरलेली असली पाहिजे. काय आहे, कसे आहे, याविषयीच आपलं प्राप्त ज्ञान आपण घेऊन उपलब्ध झालो तर आपल्यासाठी त्या मुळातल्या विषयाचं आकलन होण्यासाठी म्हणून कळत नकळत अडसर निर्माण होत असतो. म्हणून मूलभूत गोष्टी मुळातून समजून घेण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेलं त्याविषयीचं ज्ञान, त्याविषयी आपल्यावर असलेले संस्कार, आपल्या धारणा, हे सारं काही बाजूला सारून नव्यानं ऐकण्यासाठी बसणं गरजेचं असतं. स्वामी मैत्रीजी जेव्हा म्हणतात, आयुष्य नव्याने जगणे मी जमेल का ते बघतो, प्रेताला माझ्या सजने मी जमेल का ते बघतो. ही दृष्टीच त्यावेळेला आपल्या जगण्यात क्षीण होते. त्यावेळेला आपलं वास्तविक जगणंच कळत नकळत प्रेतबद्ध झालेलं असतं. या प्रेतबद्ध जगण्याचा पाया आपल्या जीवनाचा भूतकाळ आणि आपल्याच
जीवनाविषयीचं आपलं भविष्यकालीन प्रयोजन ह्या गोष्टी कारणीभूत असतात. आणि जर नव्यानं जीवन जगण्याचा दृष्टिकोनच आपला क्षीण झाला असेल तर आपल्या हातात काय उरलेलं असतं? आपल्या हातात ते प्रेतवत, मृतवत असं संस्कारांनी भारलेलं, विचारांनी, प्राप्त ज्ञानांनी, धारणांनी बंधित झालेला आणि अहमभावानं लिप्त झालेला असं मृतवत, की ज्यामध्ये चैतन्याची सळसळ नाही, नित्य नूतन नवेपणाचा आविष्कार नाही, त्याच्यावर केवळ आणि केवळ प्रभाव त्या आपल्या जीवनात घडलेल्या घटना, आपल्याकडे प्राप्त असलेलं आज आता या क्षणापर्यंतच भूतकालीन ज्ञान आणि आपल्या जीवनाविषयीची भविष्यकालीन प्रयोजन हीच असू शकतं. आयुष्य नव्याने जगणे मी जमेले ताते बघतो. हा नव्यानं जगण्याचा प्रयत्न जुन्या आयुष्याच्या बाबतीत असला तरी नव्याने जगण्याचा प्रयत्न हा आता इथे असलेल्या ह्या क्षणाला अनुभवण्याच्या संदर्भातला आहे. आणि जेव्हा आता इथे असलेला हा वर्तमान क्षणच जर मी अनुभवत नसेन, त्यात मी उपलब्ध नसेन, त्यात उपस्थित नसेन, त्या क्षणाला अनुभवण्यासाठी माझं मन त्या क्षणात थांबलेलं नसेल, तर स्वामीजी म्हणतात त्याप्रमाणे ते जगणं मृतवत आहे. आणि अशा त्या मृतवत जगण्याला, प्रेतवत अस्तित्वाला विविध विचारांनी सजवण्यापेक्षा आणि विचारांचा, भावभावनांचा शृंगार करण्यापेक्षा वेगळं सौंदर्य आपण काय देऊ शकू? या दोन ओळींमधून स्वामीजी आपल्याला संकेत करतात की भूतकाळ आणि भविष्यकाळाने भारलेल्या जीवन दृष्टीतून तुम्ही बाहेर या. जीवन आता आणि या ठिकाणी जे आहे ते अस्तित्वगत आहे, ते वास्तविक, ते सत्यप्रत आहे, सत्यवत आहे आणि तेच खरे असणे आहे. ह्या वर्तमान क्षणामध्ये तुम्ही स्थिर राहून जा. जे करत आहात त्या करण्यात तुम्ही असा, ते नवेपणानं करा. त्याला जुनेपणाची कास आणि जुनेपणाचा ताम चढला असेल तर त्याला नव्या दृष्टीनं पहा. आणि प्रथमतःच पाहत आहात, आता आणि इथे पाहत आहात, त्यातच तुम्ही उपलब्ध आहात ह्या जाणीवेत असाल तर खऱ्या अर्थाने तुमचं हे नव्यानं जगणं मृतवत नसणार आहे. त्याच्यामध्ये अस्तित्वाचा सुगंध असेल, ते जिवंतपणाचं लक्षण असेल. आणि अशा जिवंतपणाच्या लक्षणामध्ये जर तुम्ही असाल तर तुमच्यामध्ये असलेल्या अंतरंगातलं खरोखर वास्तविक चैतन्याशी तुम्ही एकरूप असाल. धन्यवाद.